उद्धव ठाकरेंनी भाजपची लायकीच काढली. आमच्या घराण्याचा इतिहास किमान 100 वर्ष ऑन रेकॉर्ड तरी आहे. तुमचं काय आहे? उद्धव ठाकरेंनी भाजपला डिवचलं. नेमकं काय घडलं? शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली आहे. बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मार्मिक प्रबोधन शतक पुस्तकाचं प्रकाशन झालं. या प्रकाशन सोहळ्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. डिलिमिटेशन विधेयकावरून त्यांनी सरकारवर घणाघात केला. डिलिमिटेशन विधेयक आणण्यासाठी खासदार फोडले जात आहे. सरकारला घटना बदलायची आहे म्हणून पक्ष फोडले जात आहे, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला. हे राजकीय पक्षांना देखील वापरतात आणि त्यांचं काम झालं की फेकून देतात. तुम्ही रामाला देखील वापरून फेकून दिला आहे. ज्या रामाच्या नावावर तुम्ही सत्ता मिळवली त्या रामाचं मंदिर लुटताना तुम्हाला लाज नाही वाटत? तरी तुम्ही हिंदू आणि आम्ही मुद्दे काढले तर म्हणतात बघा यांनी हिंदुत्व सोडलं. मग तुम्ही काय सोडलं? मुळात प्रश्न आहे तुम्ही आधी नेसलं काय होतं? आधीच तुमची लाज लज्जा आणि शरम सोडली होती, मग आता फरक काय पडतोय? असा हल्लाबोल सुद्धा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की तिकडे हा प्रकार सुरू आहे ते घराणेशाहीवर बोलतात. हो, माझी घराणेशाही तर घराणेशाही आहे, पण तिची एक परंपरा आहे आणि तिचा मला अभिमान आहे. आमच्या घराण्याचा इतिहास किमान 100 वर्ष ऑन रेकॉर्ड आहे. त्यांचं घराण्याचं काय? कुठून आलात? नक्की त्यांच्या कोणत्या स्टेशनवर चहा विकत होतात? याचा काही आगा पिछा नाहीये आणि जबाबदारी तर त्याहून नाहीये. मेरा क्या मैं तो झोला लेके निकल जाऊंगा, मग देश का क्या होगा? म्हणून मी म्हणतो कौतुक ऐकून आणि ठाकरे कुटुंब या दोन्ही टोकांच्या एक गोष्टी आहे. कारण आम्हाला ती पटत नाही. अन्याय आणि ढोंगावर लात मारून पुढे जाणारे लोक आहोत. जे सत्य आहे त्याच्या खांद्याला खांदा लावून चालणारं आमचं कुटुंब आहे आणि हीच आमची शिवसेना आहे, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं. याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट नक्की सांगा. तुमचा सपोर्ट उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.